गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आम्ही निघालो होतो लोणावळ्याला माझा मामा होता, आम्ही त्याच्याकडे निघालो होतो आत्ता. तर 10ची लोकल होती ना, आम्हाला इथेच 9:45 झाले होते. तर बघा आता आम्ही वेळेत पोहोचतोय का नाही ते. आणि फायनली आम्हाला इथं लोकल वेळेत मिळाली. खूप गर्दी होती, लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे ना खूपच गर्दी होती. आणि हा असा काहीसा बाहेरचा लुक आहे. इतकं सुंदर वाटत होतं ना, थंडगार हवा वगैरे खूप छान वाटत होतं. आणि इथं आम्ही फायनली आता मामाच्या घरी पोहोचलो होतो. इथून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सलाच आहे मामा. आणि इथं बाजूने अशी सगळी फुलांची झाडं, म्हणजे जास्वंद, गुलाब वगैरे इतके सुंदर सुंदर झाडं आहेत ना. आणि व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मामाने त्याच्या बागेत कोणती कोणती झाडं लावलीत, कोणत्या फळांची लावलेत, अजून काय नवीन केले ते तुम्हाला नक्की मी शेअर करते. आणि आम्ही इथं 10 मिनिटाची सफर करून फायनली इथं बंगल्यावर पोहोचलो होतो मामाच्या. आणि आमची चिल्ल्या पिल्ल्यांची उत्सुकता तर नक्कीच बघा. कुसुमाजी होय का? तुझाच व्हिडिओ काढते मी. 100च्या पुढे दिसतच नाही याच्यामध्ये. अरे मासा कुठे गेला? अरे देवा, कृष्ण कृष्ण, अरे म्हण ना. बाबू ए माझा पण फोटो काढू म्हणतोय. काढला. चलो तू काहीतरी करतो तुला मॅजिक मॅजिक किती छान आले ते. तिकडे बघ. हा बोल. हे आहे पपई, हे फळ आहे. हा तुझं पण. हा तू सांग काय आहे ते. हे आहे पपई, 2 आहे पपई, हे आहे पपई. हे पपईचे बी आहेत. हे बघा, पपईचे बी आहे. हा बिया. आणि इथं मस्त असं कडीपत्त्याचं झाड लावलं होतं. ते बघा आता किती मोठं झालंय. इथं मस्त छान तुळशी वृंदावन असं. आणि ओली तमालपत्राचं झाड आहे. त्याचा सुगंध तर इतका सुंदर दरवळतो ना,
खूप छान आहे. कुठं? हे काय आहे? तमालपत्राचं झाड आहे ते. तमालपत्र. हे तमालपत्राचं झाड आहे. हे बघा, हे लिंब आहे, कच्ची लिंब. किती आले ते? हे असे 10 असतील and नाहीतर 9 असतील ना, काही माहिती नाहीये. तर चला मासे दाखवू आपण. आणि इथं मस्त संध्याकाळच्या वेळेला आम्ही टेरेसवर जाऊन सनसेटचा आनंद घेतला. मग आल्या आल्या मस्त फ्रेश वगैरे झालो होतो. खूप दमलो होतो, त्याच्यामुळं जेवून थोडंसं पडलो. मग नंतर सनसेटच्या वेळेस आम्ही इथं टेरेसवर आलो चहा वगैरे घेऊन. आणि हा टेरेसचा व्ह्यू आहे. इथं पूर्ण सगळे बंगले ना रो हाऊस आहे. आणि हा समोरचा डोंगर आहे ना, जो मी झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, तो आपला एकविराईचा आहे. आणि तिथं आपल्या एकविरा देवीचं मंदिर आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.